माझी बायको माहेरी गेल्यानंतर माझ्या घरात फक्त मी आणि एक सावळ्या रंगाची तरुण मोलकरीण होती. बायको माहेरी गेल्यापासून माझ्या रूममध्ये कॉटवर दररोज एक तेलाची बाटली मला दिसायची. मला त्या मोलकरणीवर आधीच शंका होती, म्हणून मी घरात लपून बसलो आणि सर्व काही सत्य माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती तर तेल लावून. ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला कथेला सुरुवात करूया. माझं नाव मानव आहे. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. माझी बायको खूप सुंदर आहे, त्यामुळे मला भर दिवसा घरी यावंसं वाटायचं. ती एवढी सुंदर आहे की मी कॉलेजमध्ये शिकवत असतानाही तिची आठवण यायची आणि मी कधीमधी दुपारची सुट्टी टाकून घरी यायचो. माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे आणि तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मला नोकर ठेवावी लागली. त्यामुळे मी घरात काही नोकर चाकर ठेवले होते. मी घरामध्ये फक्त बायकाच नोकरीसाठी ठेवतो, कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुष नोकर ठेवणं मला आवडत नाही. आता जवळजवळ 3 वर्षांनी माझी बायको तिच्या माहेरच्या गावी गेली होती, म्हणून घरी मी एकटाच होतो. मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केलेले होते. फक्त स्वयंपाक आणि धुणी भांडीसाठी एक तरुण मुलगी ठेवली होती. तिची घरची अवस्था खूप गरीब होती, म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नव्हतो. तिची वागणूकसुद्धा एकदम चांगली होती. ती दिसायला साधी गावरान होती. तिचं नाव मीरा होतं. खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री मला झोप येत नव्हती. एवढ्या दिवसांची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा. आमच्या घरात मी, माझी बायको आणि घरात ठेवलेले नोकर एवढेच असायचो. कारण मी कॉलेजमध्ये असताना माझ्या बायकोचा आणि माझा पुन्हा पुन्हा भेटून प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे सहसा आमच्या घरी आमच्या जवळचे कोणी नातेवाईक येत नाहीत. चुलते, मामा सर्व नातेवाईक आमच्यावर रुसले होते. बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेर राहायचो. कॉलेज सुटल्यावर इकडे तिकडे मित्रांकडे वेळ काढायचो. एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या रूममध्ये कॉटवर ठेवलेली एक बाटली दिसली. मी आश्चर्यचकित झालो. घरी कोणीही नसताना माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली असेल. नंतर मी ती बाटली तपासली आणि त्यामध्ये तेल भरलेलं होतं. मग मी ती बाटली तशीच उचलून बाजूला ठेवली. रात्रीचं जेवण देण्यासाठी रूममध्ये मीरा आली आणि मला विचारू लागली, साहेब, आपलं जेवण झालं आहे, जेवण घ्या. त्यावर मी तिला म्हटलं, नको, मी बाहेर मित्रांकडे जेवण करून आलो आहे. हे ऐकून मीरा तशी निघून गेली. तिच्या रूममध्ये गेली. मीराचं घर दुसऱ्या राज्यात होतं. तिच्या वडिलांनी लहानपणापासूनच तिला आमच्या घरी कामाला ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी तिला एक छोटीशी अडगीची रूम राहण्यासाठी दिलेली होती. चौकीदाराने गेट लावलं आणि मी दार लावून निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता करून मी कॉलेजला निघालो. तेव्हा अंगणात पाणी भरत उभी असलेली मीरा दिसली. तिने साधा झगा नेसलेला होता. केस अर्धवट मोकळे आणि कपाळावर हलकी ओलसर घामाच्या थेंबाची रेषा होती. त्या क्षणी माझं हृदय वेगळ्याच तालावर धडधडू लागलं. काही क्षण मला असं वाटलं की ती माझी बायकोच आहे. तिच्या चेहऱ्यावरचं रूप थोड्या अंतरावरून पाहिलं तर त्यात माझ्या बायकोची झलक भासत होती. मी काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. नंतर अचानक भानावर आलो आणि लक्षात आलं की ती आमच्या घरची नोकर आणि मीरा आहे. मी कॉलेजला जायला उभा राहिलो, पण तिच्या नजरेत नजर मिळताच पाय जड झाले. ती हळूच स्मित करून म्हणाली, साहेब, दूध ठेवलं आहे, गरम आहे, प्यायला विसरू नका. तिच्या त्या बोलण्यात साधेपणा होता, पण आवाजात कुठेतरी लपलेली आपुलकी जाणवत होती. त्या दिवशी कॉलेजमध्येही माझं मन शिकवण्यात रमत नव्हतं. मीराचं स्मित, तिचं पाणी भरताना झुकलेलं वळणदार शरीर आणि तिच्या डोळ्यातली निरागस चमक, हे सारं माझ्या नजरेसमोर येत होतं. मी घड्याळात वारंवार वेळ पाहत होतो. फक्त घरी कधी पोचतो आणि परत तिला कधी पाहतो. संध्याकाळी घरी आलो तर ती अंगण झाडत होती. तिच्या हातातला झाडू हलक्याच तालात हलत होता आणि तिच्या ओल्या कपाळावरचा केस वारंवार तिच्या डोळ्यावर पडत होता. मी दाराजवळ उभा राहून तिला बराच वेळ बघत राहिलो. माझ्या पावलांचा आवाज होताच ती दचकली. साहेब, तुम्ही? मी लगेच चहा करते, असं म्हणत ती आत वळली.
तिच्या लाजवान्या वाणीत, नजरेच्या टाळाटाळीत आणि चेहऱ्यावरच्या गुलाबी छटेत काहीतरी वेगळं होतं जे मला आकर्षित करत होतं. मी सोफ्यावर बसलो. थोड्याच वेळात ती चहा घेऊन आली. कप ठेवताना तिचा हात माझ्या हाताला हलकासा लागला. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझ्या अंगातून वेगळीच ऊब पसरली. मी हळू आवाजात म्हणालो, मीरा, तू इतकी मेहनत करतेस, थकतेस ना? ती डोळे खाली करून म्हणाली, कामासाठीच तर ठेवले आहे ना मला, मग थकण्याचा प्रश्नच नाही. पण तिच्या आवाजात हलकीशी कंपकंपी होती. मी हात पुढे केला आणि हळुवारपणे तिच्या हातावर ठेवला. ती क्षणभर थांबली, श्वास रोखून माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात भीती, लाज आणि एक वेगळं आकर्षण दाटून आलं होतं. ती हात मागे घेत नाही हे पाहून माझं धैर्य वाढलं. मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, तू इथे आहेस ना, त्यामुळे मला एकटेपणा कमी जाणवतो. हे 1 तास तिच्या चेहऱ्यावरचं लाजेचं वादळ उमटलं. तिचे गाल गुलाबी झाले. ती हलकेच हसली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही असं बोलतात. तर तिचा आवाज थांबला, पण तिचे डोळे सगळे बोलून गेले. मी त्याला हलक्या हाताने जवळ खेचलं. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर उडत होते. तिच्या अंगातून सुटणारा ओलसर घामाचा सुगंध आणि केसांमध्ये मिसळलेल्या चंप्याचा वास मला वेड लावत होता. ती थरथरत होती, पण पळूनही जात नव्हती. माझ्या हृदयाचे ठोके जोरात धडधडत होते आणि तिच्या छातीवरील श्वासांची हालचाल मला स्पष्ट जाणवत होती. त्या क्षणी घरातील शांतता, बाहेरच्या झाडांचा सळसळणारा आवाज आणि आमच्यातील अवघडलेली जवळीक सगळं एका क्षणात मिसळलं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता, पण त्याचवेळी एक मान्यताही होती. आणि मग हळूहळू नकळत आमच्यातील अंतर कमी होऊ लागलं. त्या क्षणी मी मीराकडे झुकत होतो, पण अचानक माझ्या डोक्यात विचारांचा भडका उडाला. हे काय करतोय मी? ही माझी बायको नाही, ही फक्त घरची नोकराणी आहे. मी दचकलो. माझ्या डोळ्यासमोर क्षणात माझ्या बायकोचा चेहरा तरळून गेला. तिचे निरागस डोळे, माझ्यासाठी केलेली काळजी आणि तिचं हसून केलेलं स्वागत. मला हात अजूनही मीराच्या हातावर होता. मी घाबरून पटकन हात मागे घेतला. कपाळावर घाम जमा झाला होता. मी श्वास आवरत म्हणालो, मीरा, मला माफ कर, मला कळत नाही काय झालं. ती खाली मान घालून शांत उभी राहिली, काही बोलली नाही. तिच्या गालावर लाज आणि संकोच दोन्ही उमटले होते. मी माझ्या खोलीत जाऊन पलंगावर बसलो. खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. मनात विचारांची वादळे उसळत होती. माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते, किती विश्वासाने माहेरी गेली. मी मात्र तिच्या अनुपस्थितीत दुसऱ्या स्त्रीकडे ओढला गेलो. हे बरोबर आहे का? बायकोबरोबर घालवलेले छोटे छोटे क्षण आठवू लागलो. सकाळी माझ्या आवडीचा नाश्ता करणे, मी दमून आलो की माझ्यासाठी गरम पाणी ठेवणे, माझ्या अभ्यासावर तासनतास लक्ष देणे. तिचं प्रत्येक वागणं फक्त माझ्या सोयीसाठी असे. त्या आठवणींनी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती खरंच माझ्यावर किती प्रेम करते. तिच्या प्रेमाची किंमत मी विसरलोच होतो. मी चुकीच्या वाटेला वळत होतो. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी मनाशी ठरवत राहिलो की बायको परत आल्यावर तिच्याशी घट्ट बोलायचं, तिच्या प्रेमाची परतफेड करायची, तिचा विश्वास कधीच तोडायचा नाही. सकाळी उठल्यावर मी मीराशी साधं बोललो, पण नेहमीप्रमाणे अंतर ठेवलं. तिच्याबद्दल मनात आता आदर होता, कारण तिच्यामुळे मला माझ्या बायकोच्या प्रेमाचं खरं मूल्य समजलं. पण मला हे समजत नव्हते की माझ्या कॉटवर तेलाची बाटली कोण ठेवते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मित्राच्या पार्टीला गेलो होतो म्हणून खूप कंटाळलो होतो. त्यामुळे रात्रीचं जेवण बाहेर केलं आणि मीरालाही सांगून ठेवलं होतं की आता रूममध्ये जेवण आणू नकोस. मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा मला परत तिथे एक तशीच तेलाची बाटली दिसली. मी चिडलो होतो. मी ती बाटली तशीच उचलून बाजूला ठेवली आणि झोपी गेलो. नंतर तिसऱ्या दिवशी असाच प्रकार घडला. माझ्या कॉटवर पुन्हा त्याच प्रकारची तेलाची बाटली मला दिसली. मी विचार करू लागलो, रोज रोज माझ्या रूममध्ये कॉटवर ही तेलाची बाटली कोण ठेवतं? आता तर हे रोजचं झालं होतं. दररोज मला माझ्या कॉटवर एक एक तेलाची बाटली दिसत होती. प्रत्येक वेळी मी तिला तेलाची बाटली घेऊन बाजूला ठेवायचो. जवळजवळ 30च्या वर बाटल्या कोपऱ्यात साचल्या होत्या. बायको घरी नसल्यामुळे मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण त्यामुळे एक विचित्र प्रकार घडला. माझ्या रूममध्ये कॉटवर मी झोपायला आलो आणि पाहतो तर काय, एक जाडं केळ तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलं आहे आणि त्याच्या शेजारी एक तेलाची बाटली देखील ठेवली आहे. हे पाहून मला खूप राग आला. मी जोरात चौकीदाराला हाक मारली. चौकीदाराला मी या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, साहेब, मी दारात बंगला राखण्यासाठी थांबत असतो. तुम्ही बोलवल्याशिवाय मी कधी घरात येत नाही, त्यामुळे या प्रकाराबाबत मला काहीच माहीत नाही. मला क्षमा करा. असं बोलून तो चौकीदार पुन्हा आपल्या ड्युटीसाठी निघून गेला. आता घरात तर फक्त मीरा होती. मीरा एक तरुणी असल्यामुळे मी तिला अशा बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो. मला तसे वाटणेही नव्हते की मीरा असं कृत्य करील. खूप दिवसापासून तेलाच्या बाटल्यांविषयी काहीतरी विचित्र होतं, म्हणून मी एके दिवशी निर्णय घेतला की या बाबतीत मला माहिती काढायला हवी.
नेमकं माझ्या रूममध्ये कोण येतं आणि हे असं घाणेरडं कृत्य करतं. मग मी एक युक्ती लढवली. माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओ मोडमध्ये करून माझ्या कॉटवर लावून ठेवला. मी रूममध्ये असा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसणार नव्हता. मोबाईलमधलं सिम कार्ड काढून ठेवलं होतं जेणेकरून कोणाचाही कॉल येणार नाही, फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. असं करून ठेवलं. मग रात्री पुन्हा माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवली होती. मग जेवण करून निवांतपणे ती रेकॉर्डिंग मी पाहू लागलो. तर रेकॉर्डिंगमध्ये असं दिसलं की कोणीतरी एक स्त्री ओढणीने चेहरा झाकून माझ्या कॉटवर ही बाटली ठेवते. पण त्या स्त्रीचं रूप मला दिसलं नाही, कारण तिने चेहरा पूर्ण झाकलेला होता. मी विचार करू लागलो की घरात तर फक्त मीरा आहे. मग माझ्या मनात विचार आला की मीरा असं करत असेल का. पण लगेच मन म्हणायचं की एवढ्या घाणेरडं कधी वागणार नाही. ती कधीही केळं तेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही. ती जरी तरुण असली तरी एक संयमी तरुणी आहे. तिची वागणूक खूप छान आहे. 2-3 दिवस मी असाच कॅमेरा चालू ठेवून कॉलेजला जात होतो. पण ती स्त्री तिचा चेहरा ओढणीने झाकायची आणि तेलाची बाटली माझ्या कॉटवर ठेवून जायची. अधूनमधून ती स्त्री कधी गाजराला तेल लावून ठेवायची तर कधी छोटा दुधी भोपळा घेऊन त्याला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवायची. पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कधीच दिसला नाही. जवळजवळ 2 महिने झाले होते. माझी बायको तिच्या आईवडिलांकडे होती, कारण तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब झालेली होती. तशी ती मला रोज फोन करायची आणि घरात बायको नसताना हे तेलाचं प्रकरण खूप वाढलं होतं. आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूप कंटाळलो होतो आणि मी ठरवलं की आता घरात लपून ती स्त्री कोण आहे हे पाहायचा. मी सकाळी मीराला सांगितलं, आता मी रात्री खूप उशिरा येईन. मी मित्राच्या भावाच्या लग्नासाठी दूर गावी निघालो आहे. रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल. तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दार उघडू नकोस. असं तिला खोटं सांगून मी मागच्या पाईपवरून माझ्या रूममध्ये खिडकीतून शिरलो आणि कॉटखाली लपून बसलो. दुपारी साधारणतः 12:30 वाजले होते. तेव्हा माझ्या रूममध्ये खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला. खिडकीतून एक स्त्री आत आली. तिने एक लहानशी तेलाची बाटली काढली आणि एक कारलं घेतलं आणि त्या कारल्याला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलं आणि परत निघाली. तेवढ्यात मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून खाली उतरत असताना तिचा हात घट्ट पकडला आणि तिला खिडकीवर खेचलं. तेव्हा ती माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा मला दिसला. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला खूप मोठा हादरा बसला. ही तर माझी बायको, ही तर माहेरगावी गेली होती. मग अशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवत आहे. मी तर त्या तरुणीवर शंका घेत होतो, पण खरी गोष्ट वेगळीच होती. मी काही बोलतो न बोलतो तिला एक कानाखाली दिली आणि विचारलं, हे काय प्रकरण आहे. तू असं वेड्यासारखं का वागत आहेस. तू तर तुझ्या वडिलांच्या आजारपणामुळे त्यांच्याकडे गेली होतीस ना. मग असं लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्ये ही तेलाची बाटली का ठेवतेस. हे ऐकून तिचा चेहरा शर्मेने लालसर गुलाबी झाला. तिचं पितळ आता माझ्यासमोर उघडं पडलं होतं. माझ्या बायकोला आता सर्व काही खरं सांगावंच लागणार होतं. तिला अचानक रडू कोसळलं आणि ती सांगू लागली, लग्नाला 3 वर्ष झाली तरी आपल्याला मूलबाळ नाही. म्हणून मी एका तांत्रिकाकडे गेले. त्याने मला एक रानटी तेल दिलं आणि सांगितलं, तुझ्या नवऱ्याला काही सांगता कामा नये. त्याच्या कॉटवर हे ठेव. 1 महिनाभर असं केल्याने तुम्हाला मूलबाळ होईल. म्हणून मी दररोज तुझ्या रूममध्ये तेलाची बाटली ठेवायची. मला वाटायचं की तू एवढे दिवस घरी नसताना ते तेल हाताला लावशील. त्याच तांत्रिकाने मला सांगितलं होतं, त्या काळात तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा. म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडे राहत होते. माझी बायको रडतच म्हणाली, माझं माहेर आणि सासर कोणीच नाही. मी कशी आई वडिलाकडे जाईन. जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हापासून मला कोणीच बोलत नाही. तिचं असं बोलणं ऐकून मी तिचं जवळ घेतलं, घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, अगं पिल्लू, मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे. आता मलाही समजलं की तुला माझ्याकडून काय हवं आहे. आणि आमचा हा सर्व तमाशा मीरा दारात उभी राहून पाहत होती. ती तोंडाला हात लावून हसत होती. हे पाहून मला खूप लाजल्यासारखं वाटलं. त्यानंतर आम्ही त्या सर्व बाटल्या जवळच्या गटारात फेकून दिल्या, कारण मी कधीही भोंदू बाबा आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. मग आम्ही दोघांनी एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले. आश्चर्य म्हणजे फक्त 2च महिन्यात माझी बायको प्रेग्नेंट राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी खूप समाधानी झालो. तर मित्रांनो, कथा आवडल्या असल्यास लाईक शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.